पुढची बातमी कोल्हापुरातली आहे। छत्रपती शासन महिला आघाडी फायनान्स कंपनीच्या विरोधात आक्रमक झालेली आहे। वसुली करताना महिलांना अपशब्द वापरले जात असल्याने आज याबाबत आयडीएफसी या फायनान्स कंपनीला या महिला जाब विचारणार आहेत। मोठ्या संख्येने महिला एकत्र आलेल्या आहेत आणि या फायनान्स कंपनीला या महिलांकडून जाब विचारला जाणार आहे। फायनान्स कंपनीच्या विरोधात छत्रपती शासन महिला आघाडीने आक्रमक भूमिका घेतलेली आहे। या संघटनेच्या ज्या महिला आहेत त्या आयडीएफसी या फायनान्स कंपनीला जाब विचारणार आहेत। वसुली करताना महिलांना अपशब्द वापरले जात असल्याने या सगळ्या प्रकारानंतर छत्रपती शासन महिला आघाडीने आक्रमक भूमिका घेतलेली आहे। ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। या संदर्भातली अधिक माहिती ते देत आहेत। ज्ञानेश्वर, काय नेमकी माहिती? छत्रपती शासन महिला आघाडी आयडीएफसी बँकेच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। कारण या बँकेच्या माध्यमातून जी महिलांच्याकडून वसुली करताना अपशब्द वापरले गेल्याचा आरोप आहे ते छत्रपती शासन महिला आघाडीचा आहे। आणि त्या अनुषंगाने त्यांना जाब विचारण्यासाठी छत्रपती शासन महिला आघाडीच्या अनेक महिला कोल्हापूरच्या कार्यालयामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि आक्रमकपणे त्या जाब विचारताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर या जे कोणी अपशब्द वापरलेले आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी छत्रपती शासन महिला आघाडीची आहे। आणि त्या अनुषंगाने आज या बँकेच्या समोरच मोर्चाकडून निदर्शनं जोरजोरात सुरू आहेत आणि या माध्यमातून या कर्मचाऱ्यावरती कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी होताना पाहायला मिळते। मात्र बँक या संदर्भातली छत्रपती शासनाची भूमिका मान्य करते का आणि त्यांच्यावरती कारवाई करते का हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र एकूणच महिला मोठ्या संख्येने जमा झाल्यात आणि आक्रमक महिलांचं रूप आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते। बरं ज्ञानेश्वर, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल।